नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला सुद्धा 2025 मध्ये एक सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं असेल, तुम्हाला सुद्धा यूट्यूबमधून पैसा कमवायचा असेल, ऑनलाईन पद्धतीने पैसा कमवायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे। कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही यूट्यूबर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करणं आणि त्या सर्व सेटिंग्स अप्लाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याशिवाय तुमचे चॅनल ग्रो होणारच नाही। कारण तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलं म्हणजे झालं नाही, त्याच्या काही सेटिंग्स असतात, त्याच्या काही पद्धती असतात, त्या व्यवस्थित लावलेल्या असल्या तरच तुमचे चॅनल हे ग्रो होणार आणि 2025 मध्ये तुम्ही नक्की यूट्यूबर बनणार, तेही प्रो। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं नवीन यूट्यूब चॅनल कसं काय बनवू शकता आणि त्यावरती काही सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स देखील तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा करू शकता, त्यामुळे तुमचे चॅनल हे ग्रो नक्कीच होईल। तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि शेअर पण नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी तुम्हाला एक नवीन गुगल अकाउंट बनवणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं ऑलरेडी गुगल अकाउंट असेल, त्यावरती जर चॅनल बनलेलं असेल तर ते यूज करू नका ते चॅनल। तुम्ही नवीन गुगल अकाउंट बनवा यूट्यूब चॅनलसाठी आणि मग तुमची यूट्यूब चॅनल ओपन करा। जर तुम्हाला माहिती नसेल की गुगल अकाउंट कसं बनवतात तर माझे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, गुगल अकाउंट कसं बनवतात ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे गुगल अकाउंट हे बनवू शकता। तर आपल्याला गुगल अकाउंट बनवल्यानंतर यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे कोण्यात। प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे आलेलं आहे बघा, क्रिएट चॅनल। क्रिएट चॅनलवर यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला ऑलरेडी सजेस्ट केलेले ते तुमचे नाव आणि हँडल तुमचं ऑलरेडी सजेस्ट केले येईल। तर तुम्हाला हे काय बदलून हवे असेल, तुमचं नाव यूट्यूबचं वेगळं ठेवायचं असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता। मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, तर मी हा असंच ठेवणार आहे। जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता। त्यानंतर ते क्रिएट चॅनल यावरती क्लिक करायचं आहे। क्रिएट चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले चॅनल हे 2 सेकंदात, अगदी 2 सेकंदात बनवून तयार झालेलं आहे। पण आता तुम्ही असं काही नाही, आता तुमचे चॅनल बनले म्हटल्यावर तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करू शकत नाही, कारण तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण येणार नाहीत आणि तुमची इम्प्रेशन पण जाणार नाही। त्यामध्ये काही सेटिंग्स करायला लागतात यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर। त्या सेटिंग्स तुम्हाला या यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये दिसणार नाहीत। तर त्याला काय करायचं आहे, गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलचा। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काय सर्च करायचं आहे पहा, इथे नीट लक्ष द्या। यूट्यूब स्टुडिओ लिहून इथे आपल्याला सर्च करायचं आहे, यूट्यूब स्टुडिओ। यानंतर जी फर्स्टलाच वेबसाईट येईल, यूट्यूब स्टुडिओ जी ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ। कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये ओपन झालेलं आहे। हे आपल्याला यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये किंवा यूट्यूब स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये हे इथले सेटिंग्स भेटत नाहीत, तर ते आपल्याला झूम करून खाली ते कॉर्नरला कोण्यात द्यायचं आहे, ते सेटिंग्सचं बटन आहे बघा, इथे तुम्ही पाहू शकता सिम्बॉल। सेटिंग्सवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जनरलला USD डॉलर सिलेक्ट करायचं आहे। 2 नंबरला चॅनलवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। यानंतर कंट्री ऑफ रेसिडेन्स, म्हणजे तुमचे चॅनल कुठून आहे ते तुम्ही आपली कंट्री सिलेक्ट करायचं आहे। ऑब्व्हियसली तुमचं आपण इंडियामधूनच आहोत, तर आपल्याला इंडिया आहे ते सिलेक्ट करायचं आहे। इंडिया सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली कीवर्ड्स आहेत बघा, इथे कीवर्ड्स म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसते। आता तुमचं माझं चॅनल सूरज भोगम या नावाने आहे, तर इथे आपल्याला पहिल्यांदा सूरज भोगम ज्या तुमचं नाव आहे, जे तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तिथे नाव आपल्या इथे टाकायचं आहे कीवर्ड्समध्ये। हा एक कीवर्ड झाला। यानंतर तुम्हाला तुमचे चॅनल कोणकोणत्या नावाने लोक सर्च करतील, तुम्हाला असं वाटतं, ती पूर्ण इथे डिटेल्स टाकायचे आहे। कीवर्ड टाकल्यानंतर तिथे 2 नंबरला ॲडव्हान्स सेटिंग्स नावाचं एक ऑप्शन आहे। तर ॲडव्हान्स सेटिंगवरती काय करायचं आहे आपल्याला, डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड ऑफ किड्स। तुमचे चॅनल किड्ससाठी बनलेलं आहे का, म्हणजे तुमच्या चॅनलवरती लहान मुलांसाठी व्हिडिओ अपलोड होणार आहेत की तुमचे 18+ व्हिडिओ अपलोड होणार आहेत, तर तेच तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचे जर लहान मुलांसाठी चॅनल जर बनलेलं नसेल तर इथे नोवरती सिलेक्ट करा। नोवरती सिलेक्ट केल्यानंतर ते स्क्रोल डाऊन खाली यायचं आहे। ऑटोमॅटिक कॅप्शन, म्हणजे जर तुमच्या व्हिडिओमध्ये कॅप्शन तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे ते तुमचे ते ह्याच्यानुसार सिलेक्ट करू शकता तुम्ही। आपण टिक करूया याला पण। हे ॲडव्हर्टाइजमेंटला काय करायचं नाही ते। यानंतर ते सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर पुन्हा इथे सेटिंग्समध्ये यायचं आहे। सेटिंग्समध्ये आल्यानंतर पुन्हा चॅनलवरती फ्युचर एलिजिबिलिटीमध्ये येऊन स्टँडर्ड फ्युचर आपल्याला ऑलरेडी इनेबल आहे, ग्रीन झालेलं आहे ते।
तर आपल्याला 2 नंबरला काय आहे, इंटरमिडिएटेड फ्युचर ते आपल्याला इनेबल करायचं आहे. तर इनेबलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे आपल्याला इनेबल केल्यानंतर आपल्याला लॉंग व्हिडिओ बनवता येणार आहेत 15 मिनिटापेक्षा जास्त, आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही करू शकणार आहात तुमचे 100 सबस्क्राईबर कंप्लीट झाल्यानंतर. आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरती यूट्यूब व्हिडिओवरती तुमचे कस्टम थंबनेल्स हे लावू शकणार आहात. तर यासाठी ही क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. तर व्हेरीफाय फोन नंबरवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. व्हेरीफाय फोन नंबरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कंट्री येईल. इथे कंट्री इंडिया सिलेक्ट आहे आपल्याकडे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असतील, टेक्स्ट मी द व्हेरिफिकेशन कोड आणि कॉल मी विथ अँड ऑटोमॅटेड व्हॉइस मेसेज. तुम्हाला टेक्स्टमध्ये तुमचा OTP हवा आहे तर टेक्स्ट मी 1 नंबरला ऑप्शनला क्लिक करू शकता तुम्ही. जर तुम्हाला कॉल करून तुम्हाला OTP सांगून घ्यायचा आहे तर तुम्ही 2 नंबर ऑप्शनला क्लिक करायचं. आपण इथे 1 नंबरला क्लिक करूया. यानंतर इथे आपल्याला फोन नंबर रजिस्टर करायचा आहे. ते फोन नंबर टाकायचा आहे जो तुमच्या जीमेल अकाउंटला, गुगल अकाउंटला लिंक आहे तुमच्या चॅनलला. तर इथे आपण आपला फोन नंबर टाकूया. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक OTP येईल आपल्याला रजिस्टर नंबरवरती. तो OTP फिल करायचा आहे. तर आपला OTP आलेला आहे बघा, 332609. OTP आल्यानंतर इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. फोन नंबर सबमिट केल्यानंतर, OTP सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला फोन नंबर व्हेरीफाईड असं ऑप्शन येईल, ग्रीन टिक येईल इथे. तर आपल्या इथे बॅक यायचं आहे. यानंतर बॅक आल्यानंतर पुन्हा ते डेस्कटॉप साईट ओपन करायचं आहे आपल्याला. यानंतर आपला स्टुडिओ पुन्हा ओपन होईल. डेस्कटॉप साईट ओपन केल्यानंतर पुन्हा सेटिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काही लोक व्हिडिओ स्किप करून निघून जातात, तर व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्याच्याशिवाय त्यांना सर्व सेटिंग्स समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती इथून पुढे यूट्यूबशी रिलेटेड टिप्स हे देत जाणार आहोत. त्यामुळे तुमची चॅनल ग्रो होण्यास नक्की मदत होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी ते पाहू शकता जनरलवरती आपण क्लिक केलं, फ्युचर एलिजिबिलिटी क्लिक करा, तरी तुम्ही पाहू शकता इनेबल आपलं आलेलं आहे. हे ॲडव्हान्स फीचरचे मी तुम्हाला नंतर सांगेन. ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर हे करायचं असतं आपल्याला. तर अपलोड डिफॉल्ट्सवरती तुम्हाला काय करायचं इथे, तुम्ही ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही अपलोड करतावेळी तुम्हाला ऑलरेडी तुमच्या टायटल किंवा तुमची डिस्क्रिप्शन लिहिलेलं पाहिजे ऑटोमॅटिकली. तर तुम्ही इथे तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. नाहीतर तुम्ही कस्टममध्ये पण यूट्यूब स्टुडिओमधून पण नंतर तुम्ही ते करू शकता. तर इथे याची काही जास्त गरज नाही आपल्याला. ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये पण स्टँडर्ड लायसन्स ठेवायचे आहे. कॅटेगरी तुमची कुठली म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार तुमची व्हिडिओ बनवणार आहात ती तुम्ही कॅटेगरी ते सिलेक्ट करायची आहे. तर आपण कॉमेडी लिहूया. तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे लँग्वेज अँड कॅप्शन्स सर्टिफिकेशन इथे लिहिलेलं आहे बघा. तर तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून व्हिडिओ बनवणार आहात ती लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे. तर आपण मराठीमधूनच बनवणार आहोत, तर आपण मराठीमध्ये इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही हिंदीत बनवणार असेल तर हिंदी सिलेक्ट करा. तर मराठीत ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. यानंतर टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज म्हणजे तुमची टायटल तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणार आहात, डिस्क्रिप्शन कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणार आहात, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार आहात का मराठीमध्ये लिहिणार आहात, ते तुमच्या टायटलची पण लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. आपण मराठीमध्येच लिहिणार आहोत, तर इंग्लिशमध्ये आपण लिहिणार आहोत, तर तिथे इंग्लिशच आपण सिलेक्ट करायचं आहे. तर यानंतर तुम्ही इथे कमेंट्स खाली पाहू शकता. कमेंट्स तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती लोकांनी कमेंट्स करावे हवे असतील तर कमेंट्सला ऑनच ठेवू द्या. आणि ते तुम्ही 2 नंबरला ऑप्शन आहे बघा इथे मॉडरेशनमध्ये तुम्ही बेसिकच ठेवून द्या. कारण यामध्ये कसं असतं की थर्ड पार्टी कमेंट करतात, लोक काही घाण कमेंट करतात किंवा चुकीच्या कमेंट करतात, त्या हे होल्ड करण्यासाठी असतं. ज्या लोक चांगल्या कमेंट करतील त्याच कमेंट फक्त लोकांना दिसतील, त्यामुळे बेसिकवरतीच आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर सेव्ह करायचं आहे, सेटिंग सेव्ह करायचं आहे. यानंतर पुन्हा सेटिंगवरती यायचं आहे आपल्याला. यानंतर परमिशनवरती क्लिक करायचं आहे. परमिशनवरती इथं आपल्याला काहीच दिलेलं नाही, तर काय इथे काय आपल्याला छेडछाड करायचं नाही ते आपल्याला. यानंतर कम्युनिटी मॉडरेशन ते आपल्याला इथे पण काही करायचं नाही. आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. कॅटेगरीमध्ये पण काही नाही आणि ॲग्रीमेंट्समध्ये पण काही नाही. तर एवढी ही सेटिंग्स होती, ती तुम्ही तुमच्या चॅनलवरती नवीन चॅनल जर सुरू करणार असेल तर ही सेटिंग्स नक्की अप्लाय करा. त्याशिवाय तुमचे व्हिडिओ हे ग्रो होणार नाही, 100% सांगतो मी. आणि ही सेटिंग्स अप्लाय केल्यानंतर तुम्ही SEO पूर्णपणे व्हिडिओला परफेक्टली द्या, तुमचे व्हिडिओ नक्कीच रँक करेल, तुमचे चॅनल पण नक्की ग्रो होईल.
तर तुम्हाला टिप्स अशाच प्रकारे टिप्स हवे असतील इथून पुढे तुमचे चॅनल ग्रो करण्यासाठी, तर आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.